पुणे पोलीस दलातून एक अत्यंत धक्कादायक आणि खाकी वर्दीला काळीमा फासणारी घटना समोर आली। कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा सर्वसामान्यांचा पोलीस दलावरील विश्वास डळमळीत होतो। पुणे शहर पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना 28 लाख रुपयांची अवाढव्य लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। विशेष म्हणजे तोटेवार यांना केवळ 2 दिवसांपूर्वीच सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरून पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली होती आणि त्यांची बदली मुंबई लोहमार्ग पोलीस दलात करण्यात आली होती। पदोन्नतीचा आनंद साजरा करण्याऐवजी काही तासांतच लाचेच्या जाळ्यात अडकल्याने पुणे पोलीस आयुक्तालयात मोठी खळबळ उडाली। या कारवाईमुळे पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वरिष्ठ स्तरावर याची गंभीर दखल घेण्यात आली आहे। वैशाली तोटेवार या पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना त्यांच्याकडे जमिनीच्या एका वादाशी संबंधित तक्रार अर्जाची चौकशी सोपवण्यात आली होती। या तक्रार अर्जावर अनुकूल कारवाई करण्यासाठी आणि प्रकरणाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी तोटेवार यांनी 30 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तक्रारदाराने सुरुवातीला 2 लाख रुपये दिले होते, मात्र उर्वरित 28 लाख रुपयांसाठी तोटेवार यांनी तगादा लावला होता। ही रक्कम स्वीकारण्यासाठी त्यांनी पुण्यातील बंड गार्डन रोडवरील हॉटेल कॉनरेड या पंचतारांकित हॉटेलजवळ तक्रारदाराला बोलावलं होतं। स्वतःची ओळख लपवण्यासाठी त्यांनी संभाजी शिवाजी चव्हाण या खासगी व्यक्तीला पैसे घेण्यासाठी पाठवलं होतं, मात्र तक्रारदाराने आधीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतल्याने एसीबीच्या पथकाने तिथे सापळा रचला होता। जसा चव्हाण याने 28 लाखांची बॅग स्वीकारली तसाच दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला झडप घालून पकडलं आणि त्यानंतर मुख्य सूत्रधार वैशाली तोटेवार यांनाही ताब्यात घेतलं। तोटेवार यांना ताब्यात घेतल्यानंतर एसीबीच्या पथकाने तपासाची चक्र वेगाने फिरवली। एका बाजूला त्यांची चौकशी सुरू असतानाच दुसऱ्या 2 पथकांनी थेट पुणे पोलीस आयुक्तालयातील त्यांच्या कार्यालयाची आणि त्यांच्या निवासस्थानाची झडती घेण्यास सुरुवात केली। पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांना पुणे पोलीस दलातून अगदी आदल्या दिवशीच कार्यमुक्त करण्यात आलं होतं, परंतु या लाचखोरीच्या प्रकरणाने त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। अटक करण्यात आलेली खासगी व्यक्ती संभाजी चव्हाण हा तोटेवार यांचा निकटवर्ती असल्याची माहिती समोर येते। या दोघांनाही न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 6 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। एसीबी आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतायत। तोटेवार यांनी ही लाच नेमकी कोणासाठी घेतली होती आणि यात अजून कोणाचे हात गुंतलेत का याचा कसून तपास केला जातोय। या गंभीर घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अत्यंत कठोर पावलं उचलली आहेत। भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर वैशाली तोटेवार यांना तात्काळ पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत। धक्कादायक बाब म्हणजे त्यांची मुंबईला झालेली बदली आणि त्यांना देण्यात आलेला कार्यमुक्तीचा आदेशही प्रशासनाने तातडीने रद्द केलाय। आता त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर असतानाच निलंबित राहतील। आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून खाकी वर्दीची प्रतिमा मलिन करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही असा स्पष्ट संकेत या कारवाईतून देण्यात आलाय। ज्या दिवशी अधिकारी पदोन्नतीचा सन्मान स्वीकारणार होता त्याच दिवशी त्यांच्या हातामध्ये बेड्या पडल्याने पोलीस वर्तुळात ही चर्चेची मोठी घटना ठरली। पुण्यासारख्या शहरात थेट पोलीस आयुक्तालयाशी संबंधित अधिकारी अशा प्रकारे लाचेच्या व्यवहारात अडकणं हे पोलीस प्रशासनासाठी चिंतेचं कारण बनलंय। जमिनीच्या व्यवहारातील तक्रार अर्जांचा तपास करताना कशा प्रकारे पैशांची देवाणघेवाण होते याचं हे जिवंत उदाहरण मानलं जातंय। वैशाली तोटेवार यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेत। सध्या पोलीस कोठडीत असलेल्या तोटेवार यांच्याकडून आणखी काही मोठी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी जर अशा प्रकारे भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारला तर जनतेने न्याय कोणाकडे मागावा असा सवाल आता उपस्थित केला जातोय। या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अत्यंत गांभीर्याने करतोय। दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राइब करा। धन्यवाद।